धाराशिव जिल्ह्यातील अत्यंत लोकप्रिय आणि शोले चित्रपटातील जय वीरू सारखी घट्ट मैत्री असणारे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांची राजकीय जोडी अखेर फुटली असून महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झालाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डॅशिंग खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अखेर उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केलाय। गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरू होती आणि या अंतर्गत ठाकरे गटातील 6 खासदार सत्ताधारी पक्षात जाणार असल्याचा दावा केला जात होता। ओमराजे निंबाळकर यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे धाराशिव जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला हा आजवरचा सर्वात मोठा धक्का मानला जातोय। दुसरीकडे त्यांचे जिगरी मित्र आणि धाराशिव कळंब विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील यांनी मात्र मातोश्री आणि उद्धव ठाकरे यांच्याशी आपली निष्ठा कायम ठेवली आहे। त्यांनी कोणत्याही परिस्थितीत आपण ठाकरे गटासोबतच राहणार असल्याचं स्पष्ट केल्यानं ही ऐतिहासिक मैत्री आता राजकीय दृष्ट्या दोन परस्पर विरोधी किनाऱ्यावर जाऊन पोहोचली आहे। आजच्या व्हिडिओतून पाहूयात धाराशिवच्या राजकारणातील जय वीरूच्या मैत्रीची आणि आता ताटातुटीची गोष्ट। नमस्कार, मी निकिता आणि आपण पाहतायत LS मराठी। महाराष्ट्राच्या राजकारणात 2002 सालापासून अनेक मोठे बदल झालेत, परंतु धाराशिव जिल्ह्यातील राजकारण हे नेहमीच निंबाळकर आणि पाटील यांच्या मैत्रीभोवती फिरत राहिले। 2006 मध्ये पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येनंतर ओमराजे निंबाळकर यांच्या पाठीशी कैलास पाटील हे सावलीसारखे उभे राहिले होते। राजकारणात एकमेकांना सांभाळत सामान्य कार्यकर्त्यांपासून ते आमदार आणि खासदारांपर्यंतचा प्रवास या दोन्ही नेत्यांनी एकत्र केला होता। 2022 मध्ये जेव्हा एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत मोठे बंड केलं तेव्हा आमदार कैलास पाटील हे बंडखोर आमदारांच्या ताफ्यातून निसटून थेट मातोश्रीवर पोहोचले होते आणि त्यांनी उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला होता। त्यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही कैलास पाटील यांच्या भूमिकेला पाठिंबा देत आपण ठाकरे गटातच राहणार असल्याचं जाहीर केलं होतं। मात्र त्यानंतर बदललेल्या राजकीय समीकरणात विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये झालेला पराभव आणि विकास निधी अभावी मतदारसंघात रखडलेली कामं यामुळे ओमराजे निंबाळकर यांच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली होती। सत्ताधारी पक्षाकडून विरोधकांच्या मतदारसंघातील विकास निधी रोखला जात असल्याचा आरोप सातत्याने केला जात होता, ज्याचा थेट फटका लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या प्रतिमेला बसत होता। अखेर मतदारसंघातील शेतकऱ्यांचे प्रश्न, रखडलेले प्रकल्प आणि कार्यकर्त्यांना मिळणारा निधी या प्रमुख कारणांचा दाखला देत ओमराजे निंबाळकर यांनी महायुती आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा अत्यंत कठीण निर्णय घेतला। ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्यापूर्वी धाराशिव येथे आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांची आणि समर्थकांची एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक घेतली। या बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांशी सविस्तर संवाद साधला आणि आपण हा निर्णय वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा सत्तेच्या हव्यासापोटी घेत नसून केवळ मतदारसंघाच्या हितासाठी आणि कार्यकर्त्यांच्या भविष्यासाठी घेत असल्याचं सांगितलं। त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की गेल्या 2 वर्षांपासून विरोधकात असल्यामुळे मतदारसंघातील शेतकऱ्यांना साध्या ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीसाठी देखील निधी मिळणं कठीण झालं होतं। केवळ बजेटचे आकडे जाहीर केले जात होते, परंतु प्रत्यक्षात जमिनीवर कोणतेही काम केले नव्हतं। अशा परिस्थितीत जर लोकप्रतिनिधी म्हणून आपण जनतेचे प्रश्न सोडवू शकत नसू तर केवळ आपली चांगली प्रतिमा जपण्यासाठी खासदार पदावर राहण्यात काही अर्थ नाहीये, असं भावूक उद्गार त्यांनी काढले। याशिवाय पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाच्या कायदेशीर लढाईतील घडामोडींचाही त्यांनी उल्लेख केलाय। या खटल्यातील आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केल्याचे सांगितले। केंद्र सरकारने आणि CBIने या प्रकरणी उच्च न्यायालयात अपील दाखल करण्याचं आश्वासन दिल्याने आपल्याला गुणवत्तेच्या आधारावर न्याय मिळेल अशी आशा निर्माण झाली आहे, असे ओमराजे यांनी स्पष्ट केले। या संपूर्ण राजकीय घडामोडींवर आमदार कैलास पाटील यांनी अत्यंत भावूक आणि तितकीच रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा निरोप घेऊन कैलास पाटील आणि वरुण सरदेसाई हे ओमराजे निंबाळकर यांची मनधरणी करण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते। मात्र त्या भेटी दरम्यान ओमराजे यांनी आपल्या निर्णयावर विचार करण्यासाठी 1 दिवसाचा अवधी मागितला होता आणि अखेर त्यांनी शिंदेच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय जाहीर केला। आमदार कैलास पाटील यांनी सांगितलं की ओमराजे यांनी घेतलेले निर्णय अत्यंत दुर्दैवी असून हा निर्णय व्हायला नको होता। उद्धव ठाकरे आणि संपूर्ण शिवसैनिकांनी ओमराजे यांच्यावर मुलासारखे आणि भावासारखे प्रेम केले होते। ते प्रेम आणि सन्मान त्यांना आता दुसऱ्या कोणत्याही पक्षात कधीच परत मिळणार नाही। राजकारणात सत्ता येते, जात असते, निधी आज नाही तर उद्या मिळतो,
परंतु पक्षाची आणि जनतेशी असणारी निष्ठा सर्वात महत्त्वाची असते, अशी भूमिका कैलास पाटील यांनी मांडली. त्यांनी स्पष्ट केलं, जरी आमचे राजकीय मार्ग आता पूर्णपणे वेगळे झाले असले तरी आमची गेल्या 20 वर्षांची वैयक्तिक मैत्री आणि एकमेकांबद्दलचे प्रेम कायम राहील. परंतु राजकारणाच्या मैदानात आम्ही पक्षाच्या आदेशानुसार एकमेकांविरोधात संपूर्ण ताकदीने लढू. धाराशिव जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात या जोडीचा फुटणं हा एक अत्यंत मोठा टर्निंग पॉइंट मानला जातोय. या जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेने जय विरूच्या जोडीला डोक्यावर घेतलं होतं. तिथे आता आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये अभूतपूर्व संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांनी या बंडखोरीवर तीव्र संताप व्यक्त करत पक्ष सोडणाऱ्या खासदारांना देशद्रोही आणि गद्दार अशी उपमा दिली असून जनतेच्या न्यायालयात त्यांना धडा शिकवला जाईल असा इशारा दिलाय. ठाकरे गटाचे आता धाराशिव जिल्ह्यामध्ये आपले अस्तित्व टिकवण्यासाठी आणि संघटना मजबूत करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनसंपर्क मोहीम सुरू केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरच्या यशाने महायुतीची ताकद मराठवाड्यात नक्कीच वाढली आहे. परंतु स्थानिक पातळीवरील जनता या पक्षांतराला कशा प्रकारे स्वीकारते हे येणारा काळच ठरवेल. तूर्तास महाराष्ट्राच्या राजकारणातील एका अत्यंत घट्ट आणि लोकप्रिय मैत्रीचा राजकीय शेवट या निमित्ताने झाला असून धाराशिवच्या राजकारणाची समीकरणे आता पूर्णपणे बदलली आहेत. आता ठाकरे सध्या या फुटलेल्या 6 खासदारांच्या मतदारसंघात दौरे करतात. त्यांच्या दौऱ्याच्या तयारीत सर्वात आघाडीवर कैलास पाटील आहेत. ठाकरेंचा दौरा धाराशिवमध्येही होतोय. तिथं ते ओमराजेंवर सडकून समाचार घेतल्याशिवाय राहणार नाहीत. त्याच मंचावरून राजकीय भूमिका म्हणून कैलास पाटील यांनाही ओमराजेंवर निशाणा साधावा लागणार आहे. त्यामुळे आपल्या सर्वात अजीज दोस्तावर आता कैलास पाटील नेमकं काय बोलणार आणि कैलास पाटलांच्या या टीकेला आता ओमराजे काय उत्तर देणार, हे सगळं राजकीय नाट्य एखाद्या कथानकालाही लाजवतंय एवढं मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.